जेव्हा आपण इमोशनल इन्व्हेस्टिंग करतो ना, जसं की फॉर एक्झाम्पल जर का मार्केटला टायमिंग करतोय, म्हणजे काय करतोय, जर मार्केट वरती असेल तर मला असेल वाटेल की मी प्रॉफिट बुकिंग घेतलं पाहिजे, आणि जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा मला घाबरून आपण ते पैसे काढून घेऊ शकतो. तर अशा वेळेस आपण मी बघितलं की क्लायंटचे पैसे नाही बनत. सेकंडली, साधं तू तुझं होम लोन जे तुला वाटतंय की मी बँकेला जास्त पैसे देणार आहे म्हणून खूपदा लोक क्लिअर करायला बघतात. तर लक्षात ठेव, होम लोन फक्त 7.5 ते 8.5% मध्ये असतं. पण हेच पैसे जे आपण होम लोनला देणार होतो ते जर का इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यात जर का 12% जरी रिटर्न्स आला ना, तर आम्ही बघितलं की क्लायंटचे पैसे पुढे जाऊन मोठा ॲसेट सुद्धा क्लिअर होतो, सायमल्टेनियसली आपलं लोन सुद्धा चालू राहतं, आणि आपल्याला जेव्हा खरंच लिक्विडिटी लागणार आहे, जसं मुलांचं शिक्षण आहे, आपलं स्वतःचं रिटायरमेंट आहे, तेव्हापर्यंत एक कॉर्पस सुद्धा क्रिएट झालेला असतो. सो इमोशनल इन्व्हेस्टिंगमध्ये जे आपण चुका करतो, म्हणजे इमोशनल जाऊन आपले डिसिजन्स घेतो, तेव्हा मी बघितलं क्लायंट्सला बराच लॉस होतो. सो शक्यतो जेवढं रॅशनल राहील आणि एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरची जर का तू मदत घेशील ना, तर तुला प्रॉपरली तुझं इन्व्हेस्टमेंट्सवर चांगला होल्ड मिळू शकतो. तर तुम्हालाही असेच प्रॉपर गायडन्सनी आपल्या इन्व्हेस्टमेंट्स करायचे असतील तर नक्कीच पॅक फायनान्शियल्सला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.